नमस्कार मंडळी. तर 2 दिवस झाला व्हिडिओ आम्ही शूट नाही केला आहे, कारण की मंथनची परत तब्येत ठीक नव्हती, तर त्याला दवाखान्यात वगैरे मला घेऊन जावं लागलं. तर आता तो शाळेतून आला आहे आणि आता परत जिद्द करतो की मलाच मॅक्रोनी बनवायची आहे. आला मसाला घेऊन, तू दाखव किती आणले मसाले. 2 आणले. हे पैसे शाळेतून आलाय आता मंथन. आज सॅटर्डे होती तरी सुद्धा त्याला शाळा होती, आणखी क्रिसमसची सुट्टी होती ना, तर ती भरून द्यायची. नको बनवू, मी बनवते. ऐकतच नाहीये, मी बनवते बोलते तरी ऐकत नाही. काय येतं तुला? तू हात नाही वॉश केले, काहीच नाही केलंयस. सोड, मी बनवते. सोड मी बनवते. आज काय शिकवलं शाळेमध्ये? रिव्हिजन घेतला. काय काय मंडेला एक्झाम आहे माहिती आहे ना, मंडे पासून. हा, बाहेरचं वातावरण, संध्याकाळचे 5 वाजले आणि हे कन्स्ट्रक्शनमुळे बघा वेदरमध्ये किती धूळ आहे इथे. बस झालं, एवढं बनवलं ना, बस झालं. बस बस बस, जास्त नको बनवू. कापेल का तू मस्ती करतो? हे असं उभं एवढं लांबून करतात का? सगळा आतमध्ये मसाला तसाच आहे. जा कपडे चेंज कर आणि फ्रेश होतो आधी. देते अजून आहे म्हणजे तू सगळं खाली सांडतोय. अरे हे बघा, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि किती छान व्ह्यू वाटतोय. आणि इथे आम्ही मॅगी बनवतोय. लाईटची गरज नव्हती, लाईट लावली आहे. आणि आता रिया गेली आहे क्लासला. रिया येईल तेव्हा मंथनला मला ट्युशनला सोडायला जावं लागेल. एक्झाम येते मंडेला आणि आज सॅटर्डे आहे. आणि आता ग्रेड्स नसणार आहे, ए बी नसणार, सीधा मार्क्स असणार. 20 मार्क्सच्या सप्लिमेंट असणार, पेनने लिहायला लागणार. आणि असं आहे ना, म्हणजे 17 आउट ऑफ 20, 20 आउट ऑफ 20, 18 आउट ऑफ 20, 9 आउट ऑफ 20, 11 आउट ऑफ 20, असं आहे ना. आता मंथनच्या ओपन हाऊसला बघायचं आहे की मंथनला किती मार्क्स मिळत आहेत. हा मंथन, पण आधी एक्झाम तर होऊ दे. मंडेला त्याचा पहिला पेपर आहे. कसं आहे, प्रिपरेशन कशी झाली आहे हा एक्झामची? मंथन, इंग्लिशचं किती झालं आहे प्रिपेअर? झालं तर आहे, पण रिव्हिजन घ्यायचं आहे. आता ट्युशनला जाशील ना? गॅसमधून हा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. गॅस सिलेंडर पण संपायला आलाय आमचा. तर आता इमर्जन्सीमध्ये मेल्ट होत आहे. हा, मेल्ट होत आहे. आणि हा आमचा टोप सुद्धा पूर्ण हा काळा नाही बघ, काळा झालाय. पण काळा तर होणारच ना. ते काही प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं. 12वा महिना आला आता. परत आता सिलेंडरचे पैसे आणि तो आता मॅकॅनिक येणार त्याचे पैसे. आता दोन्ही पैसे 1,500 ते 2,000 रुपये. मॅकॅनिक तो आता रिपेअरिंग करायला येईल शेगडी, त्याचे पैसे पण द्यावे लागतील. आणि सिलेंडरचे ब्लॅकने आम्ही सिलेंडर घेतो तर 1,200-1,300 रुपये तर नॉर्मल झालेले आता सिलेंडर. म्हणजे आता 1,500-2,000ला फोडणी आहे आम्हाला. पूरा बर्नर गया है ना।
पूरा काला काला। ये काला शेगड़ी कितने का आता है? ये जो ऊपर जो है वो काला वाला, ये काला वाला जाली ना हाँ वो आ जाएगा 160 रुपये 180 रुपये आ जाएगा। एक काय का आता है? लोखंड का आता है जाली? लोकन का आता है, उसमें आपको स्टील का चाहिए स्टील का मिलेगा, बीट का चाहिए बीट का मिलेगा। स्टील का कितने का आता है? स्टील का पता लगाना पड़ेगा, और वो ढक्कन रहता है, वो ढक्कन वो आपके स्टील नहीं मिलेगा। आता जस्ट तो भारत गॅसवाला आलेला, त्याच्याकडे व्यवस्थित हे पण नव्हते, नटबॉल पण नव्हते. मी आणि माझ्या मिस्टरने त्यांना भरपूर रिक्वेस्ट करून आम्ही परत नटबॉल घरातून घेऊन म्हणजे दुकानातून घेऊन आलो आणि त्याला पूर्ण आम्ही रिपेअरिंग करायला लावलं. तर चला मी तुम्हाला पण दाखवते काय काय रिपेअर केलं. हे पूर्ण आम्ही बर्नर वगैरे पूर्ण हे केलं. हे जे आहे ते त्याच्याकडे नव्हतात अवेलेबल, तो करून देईल. आणि हे पूर्ण आम्ही हे चेंजेस करून घेतले, पूर्ण नवीन. 910 रुपये घेतले माझ्याकडून. आता मी परत गॅस पेटवलाय, इथे चहा बनवलाय, इकडे दूध गरम केलेलं आहे. आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत. 1 ते 1.5 तास या पूर्ण गॅसमध्येच आमचा वाया गेलेला आहे. हे बर्नर वगैरे चेंज केलं. आता हे काळी जी शेगडी आहे ती तो आणणार आहे सोमवार मंगळवारी स्टीलमध्ये. कचरा टाकून ये, जा लवकर. हे काय आहे फालतूगिरी? जा कचरा टाकून ये पटकन, जा. फुल ऍक्टिंग, फुल ऍक्टिंग, फुल ऍक्टिंग. आता मला बरं नाही वाटत आहे. आणि त्याचे हे का नाही टाकलंस ग तू रिया? त्याची बुटं नाही ठेवलीस तिकडे, बघ तिथे कोपऱ्याला. बघ ना, उद्या संडे आहे ना, शाळा आहे का? संडे हा मग काय मंडे? हा आता एक्झाम आली असती नाही. ए उठ लवकर, उठ 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 उठ. उद्या सॅटरडे. जा कचरा टाकून ये पटकन, जा. उद्या सॅटरडे नाही तेव्हा तो तिथे कचरा तिने तिथेच ठेवलाय बघ. हा बघ, हा कोणी ठेवला कचरा? हा ओह